हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज करणार आहे आम्ही मच्छीची भाजी। तर ती बघा मच्छी आणली, तर चला तुम्हाला दाखवते मच्छीची रेसिपी कशी करते मी आणि कशा प्रकारची करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला बघूया। हे बघा मच्छी आणली मी, मच्छी छान अशी धुवून घेतलेली आहे, खूप घाण होती बघा, याच्यावर तेल आलेलं आहे, तेलकट पाणी झालंय सगळं। तरी मच्छी बघा मी धुवून घेतली। तर हे बघा मस्त अशी छान मच्छी धुवून घेतली। हे बघा याचा डोळा हे असंच राहू दिला, हे असंच राहू दिलं। ही छान मच्छी अशी कचकच धुवून घेतली, याच्यामधली सगळी घाण काढली आणि मस्त अशी कचकच मच्छी धुवून घेतली। तर बघू शकता तुम्ही, या पाण्यावरती चांगलं असं तेल आलेलं आहे, म्हणजे ही मच्छी अशी तेलकट आहे। तर बघा मस्त तेल आलेलं आहे याच्यावरती। तर चला तुम्हाला दाखवते, मी याच्यासाठी छान असा गरम मसाला तयार केलेला आहे। इथे बघा छान मी मस्त असं गरम मसाला, त्याच्यामध्ये कांदा, आपलं जे गरम मसाल्यासाठी राहते ना, धने, खसखस, हे सर्व साहित्य भाजून मस्त छानपैकी असं बारीक करून घेतलंय मिक्सरमध्ये। बघा छान मस्त बारीक केलं आणि आता आपण हे तयार करणार आहोत। तर इथं बघा मी तेल ठेवलंय गरम करायला, याच्यामध्ये मसाले सोडून देते। इथे चालू आहे माझ्या मुलींचे खेळणं त्या मच्छी संग, त्यांना खूपच आनंद व्हायला मच्छी बघून। त्यांना असं काही आणलं की खूप आनंद होते बघा, कशी हातात धरते घाबरत घाबरत, तिला वाटायला चावतेस काय, मेलेली आहे ती, चावते का आता बघा, तिनं तोंड धरलेलं आहे तिचं। बघा किती मोठं तोंड आहे, मोठी माशी आहे एकदम, त्याच्यामुळं मग तोंड पण मोठंच आहे। दीदी तू आज हात धाव ना, एला नाही डोला, पण डोला काढू का, डोला काढू नको, राहू दे का, राहू दे, पप्पा खातात, मला खायचा, तुला खायचा, ठीक। तर चला आता आपण सुरुवात करूया। ते मी कशा प्रकारचे मसाला बनवला, तर मी कांदा, लसण, अद्रक आणि आपले धने, खसखस, फूल, हे सगळं साहित्य, कोथिंबीर, अद्रक, हे सगळं असं मिक्स करून घेतलं, भाजून घेतलं छान मस्त काळं, आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, कारण याला भाजीची टेस्ट पण येते। पहिल्या बाया कशा पाट्यावर वाटायच्या, तर पाट्याची टेस्ट ही वेगळीच होती, पण आता कसं पाट्या नाही आहे, त्याच्यामुळं मग आता मिक्सर निघलेत, पण मिक्सरचे पण मस्त असं छान बारीक झालेलं आहे, एकदम असं मऊ मऊ आणि बारीक झालं। तर चला आपण आता बनवूया। मस्त अशी गावरान पद्धतीची आपण माशी बनवूया। बघा मस्त अशी स्वच्छ छान धुवून घेतली। तर आपण आता गॅस चालू केला आणि याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ, जे मसाले आपण दळले होते ना, ते गरम मसाले याच्यामध्ये टाकून घेऊ। त्याला छान मस्त भाजून घेऊ, एवढं काय भाजण्याची पण शक्यता नाही, कारण आपण पहिलेच भाजून। इथे बघा आपला छान असा मस्त मसाला लालसर व्हायला आहे, छान मस्त मसाल्याने असा कलर सोडला बघा, कोथिंबीरचा कलर आहे हिरवा। बघा छान असं मस्त लालसर झाले। आता याच्यामध्ये मसाला भाजला आपला, आता याच्यामध्ये आपण जे आपल्याला मिरची पावडर, हे जे साहित्य लागते ते टाकून घेऊ। इथे बघा 1 चमच मी मिरची पावडर टाकली, हळदी आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकते। तुम्हाला जो मसाला टाकायचा आहे ते तुम्ही टाकू शकता। याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। तर इकडे बघा माझ्या मुलीचं खेळणं चालू आहे मच्छी संग।
ती बघा कशी खेळते. का घेती कच्ची खाऊन? मम्मी मला भी कच्चीच खायची. तर हे आपला मसाला छान असा भाजलेला आहे. हे मच्छीमधलं मी पाणी सगळं झारून घेतलंय. तर बघा अशी छान मस्त मच्छी अशी स्वच्छ धुतली एकदम भारी. बघा काहीच नाही ठेवलं, मच्छीला एवढी भारी धुतली मी. आता आपण हे सगळे पीस या मसाल्यामध्ये सोडून देऊ. तेलातच अशी छान अशी मस्त फ्राय केली ना पीस की छान भाजी लागते आणि पीसाला सुद्धा असं टेस्ट येते छान. तर बघा मी याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घेतलं हे सर्व. आता याला छान असं मिक्स करून घेऊ. बघा आपल्या मच्छीला पण छान असा कलर आला. त्याला थोडंसं असं तेलामध्ये छान असं हे होऊ देऊ. 5 मिनिटं याला तेलामध्येच असं मस्त नरम होऊ देऊ आणि नंतर मग याच्यामध्ये वरतून पाणी लागू. जेवढं आपल्याला पाणी टाकायचं ना तेवढं आपण टाकू शकतो. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. जास्त खारट नको व्हायला, कारण खारट खाणं हे चांगलं नसते. बघा आपण झाकण ठेवतो थोड्या वेळ आणि आता आपली माशी छान अशी तेल सोडलेलं आहे. तर याच्यामध्ये आता मसाल्यामध्ये छान भाजली. आपण याच्यावरती आता जेवढं आपल्याला लागते तेवढं पाणी टाकून घेऊया. बघा छान मस्त झाली ना. बघा तेलामध्ये फ्राय केली. आता आपल्याला जेवढं लागते तेवढं याच्यामध्ये पाणी सोडून घेऊ. फॅमिलीनुसार राहते आपल्याला, फॅमिली जेवढी आपली किती लागते. आमची काही फॅमिली जास्त नाही त्याच्यामुळे आम्ही थोडंच करते. मग तर बघा आम्ही एवढं पाणी टाकून घेतलं. आता याला थोडंसं नरम होऊ देऊ आणि नंतर खायला सुरुवात करू. बघा छान वाटते ना. छान असा कलर आला आणि माशीला पण छान कलर आला. आपली माशीची भाजी तयार झालेली आहे. छान मस्त शिजली आणि याच्यावर मस्त आपण शिजल्याच्या नंतर छान असा कोथिंबीर टाकून घेऊ. तर बघा मस्त तरी आली आणि दिसायला पण एकदम भारी दिसत आहे. तर चला या जेवायला. कोणाकोणाला आवडते मच्छीची भाजी, माशीची भाजी कोणाकोणाला आवडते ते नक्की सांगा आणि या खायला. तर चला आम्ही पण घेतोय आता खाऊन. तर बाय बाय सर्वांना. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय बाय.